नमस्कार मित्रांनो, नवीन वर्ष 2025 सुरू झालेले आहे आणि आता तुमच्या गुंतवणुकीसाठी योग्य म्युच्युअल फंड निवडण्याचा काळ आहे. तुम्ही प्रथमच गुंतवणूक करत असाल किंवा तुमचे विद्यमान पोर्टफोलिओ सुधारत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला मिड कॅप, स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप फंडच्या कामगिरीविषयी सविस्तर माहिती देईल. काही फंड्सनी गेल्या वर्षभरात अप्रतिम परतावा दिलेला आहे, पण गुंतवणूक करण्यापूर्वी धोके आणि संधी समजून घेणे पण महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असल्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. सुरुवातीला जाणून घेऊया लार्ज कॅप फंड्सबद्दल. तर मित्रांनो, लार्ज कॅप फंड्स हे असे फंड्स आहेत जे आपली 80% गुंतवणूक मोठ्या कंपन्यांच्या समभागामध्ये करतात. सेबीच्या नियमानुसार लार्ज कॅप कंपन्या त्या असतात ज्या मार्केट कॅपच्या आधारे टॉप 100 मध्ये असतात. AMFIच्या माहितीनुसार 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 32 लार्ज कॅप फंड्स असून त्यांची एकूण मालमत्ता साईज 3,62,000 कोटी आहे. जाणून घेऊया लार्ज कॅप फंड्सचा परतावा. नंबर 1 चा फंड आहे व्हाईट ओक कॅपिटल लार्ज कॅप फंड. या फंडाचा 2024 मध्ये एका वर्षाचा परतावा आहे 20.73%. AUM आहे 686 कोटी रुपयांची. नंबर 2 चा फंड आहे DSP टॉप 100 इक्विटी फंड. या फंडाचा एक वर्षाचा रिटर्न आहे 20.32%. या फंडाचा AUM आहे 4,504 करोड रुपये. नंबर 3 चा फंड आहे बरोडा BNP परिभास लार्ज कॅप फंड. या फंडाचा एक वर्षाचा वार्षिक परतावा आहे 19.93%. या फंडाचा AUM आहे 2,421 करोड रुपये. नंबर 4 चा फंड आहे इन्वेस्को इंडिया लार्ज कॅप फंड. या फंडाचा एका वर्षाचा वार्षिक रिटर्न आहे 19.82%. या फंडाचा 1,323 कोटीचा AUM आहे. नंबर 5 बंधन लार्ज कॅप फंड. या फंडाचा एका वर्षाचा रिटर्न आहे 18.54% आणि या फंडाचा AUM आहे 1,768 करोड रुपयांचा. नंबर 6 HSBC लार्ज कॅप फंड. या फंडाचा एक वर्षाचा परतावा आहे 18.16%. AUM आहे 1905 कोटी रुपयांचा. या पुढचा फंड आहे निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड. या फंडाचा एका वर्षाचा रिटर्न आहे 18.8%. या फंडाचा AUM आहे 35,699 करोड रुपयांचा. टेरस लार्ज कॅप फंड. या फंडाचा 17.89% एका वर्षाचा रिटर्न आहे तर AUM आहे 49 कोटी रुपयांचा. कॅनरा रेबको ब्ल्यू चिप फंड. या फंडाचा एका वर्षाचा परतावा आहे 17.63%. या फंडाचा AUM आहे 14,799 करोड रुपयांचा. ICICI प्रुडेन्शियल ब्ल्यू चिप फंड. एका वर्षाचा परतावा आहे 16.72%. या फंडाचा AUM आहे 63,264 करोड रुपयांचा. कोटक ब्ल्यू चिप फंड. 16.10% वार्षिक परतावा आहे तर AUM आहे 9,410 कोटी रुपयांचा. फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चिप फंड. एका वर्षाचा परतावा 16.60%. AUM आहे 7,682 कोटी रुपयांचा. जाणून घेऊया मिड कॅप फंड्सबद्दल. मिड कॅप फंड्स हे असे फंड्स आहेत जे आपली 65% गुंतवणूक मिड कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये करतात. मिड कॅप कंपन्या मार्केट कॅपच्या आधारे 101 ते 250 क्रमांकाच्या श्रेणीत येतात. AMFIच्या माहितीनुसार 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 29 मिड कॅप फंड्स असून त्यांची एकूण मालमत्ता साईज 3,89,000 कोटी रुपयांची आहे. पाहूया मिड कॅप फंडचा परतावा. नंबर 1 चा फंड आहे बंधन मिड कॅप फंड. एका वर्षाचा परतावा आहे 31.71%. या फंडाचा AUM आहे 1,615 कोटी रुपयांचा. नंबर 2 चा फंड आहे इडेल्वीज मिड कॅप फंड. या फंडाचा एका वर्षाचा परतावा आहे 38.52% आणि AUM आहे 8,666 कोटी रुपयांचा. नंबर 3 फ्रँकलिन इंडिया प्रीमा फंड.
या फंडाचा एका वर्षाचा रिटर्न आहे 31.53% आणि या फंडाचा AUM आहे 12,570 कोटी रुपयांचा. HSBC मिड कॅप फंड या फंडाचा एका वर्षाचा परतावा आहे 39.35% आणि या फंडाचा AUM आहे 12,416 करोड रुपयांचा. इन्व्हेस्को इंडिया मिड कॅप फंड 42.73% एका वर्षाचा परतावा, तर AUM आहे 6,149 कोटी रुपयांचा. JM मिड कॅप फंड एका वर्षाचा परतावा आहे 35.1% आणि AUM आहे 1,424 करोड रुपयांचा. कोटक इमर्जिंग इक्विटी फंड एका वर्षाचा परतावा आहे 33.24% आणि AUM आहे 53,078 कोटी रुपयांचा. मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड एका वर्षाचा परतावा आहे 56.55% आणि AUM आहे 26,421 करोड रुपयांचा. सुंदरम मिड कॅप फंड एका वर्षाचा वार्षिक परतावा आहे 31.71% आणि या फंडाचा AUM आहे 12,619 करोड रुपयांचा. व्हाईट ओक कॅपिटल मिड कॅप फंड एका वर्षाचा परतावा आहे 33.6% आणि या फंडाचा AUM आहे 2,824 करोड रुपयांचा. जाणून घेऊया स्मॉल कॅप फंड्सबद्दल. तर मित्रांनो, स्मॉल कॅप फंड्स हे असे फंड्स आहेत जे आपली 65% गुंतवणूक स्मॉल कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये करतात. स्मॉल कॅप कंपन्या त्या असतात ज्या मार्केट कॅपच्या आधारे 250व्या क्रमांकांच्या खाली येतात. पाहूया स्मॉल कॅप फंड्सचा परतावा. बंधन स्मॉल कॅप फंड एका वर्षाचा परतावा आहे 42.70%, तर AUM आहे 9,691 कोटी रुपयांचा. नंबर 2 इन्व्हेस्को इंडिया स्मॉल कॅप फंड या फंडाचा एका वर्षाचा परतावा आहे 37.6%, तर या फंडाचा AUM आहे 6,298 कोटी रुपयांचा. नंबर 3चा फंड आहे ITI स्मॉल कॅप फंड. या फंडाचा एका वर्षाचा परतावा आहे 33.66%, तर AUM आहे 2,474 कोटी रुपयांचा. नंबर 4 LIC MF स्मॉल कॅप फंड. या फंडाचा एका वर्षाचा परतावा आहे 39.63%. AUM आहे 464 कोटी रुपयांचा. मोतीलाल ओसवाल स्मॉल कॅप फंड. या फंडाचा एका वर्षाचा परतावा आहे 45.53% आणि या फंडाचा AUM आहे 4,084 कोटी रुपयांचा. टाटा स्मॉल कॅप फंड. या फंडाचा एका वर्षाचा परतावा आहे 31.37% आणि या फंडाचा AUM आहे 9,699 कोटी रुपयांचा. पाहूया महत्त्वाची सूचना. म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपली जोखीम घेण्याची क्षमता तपासा. मागील परताव्याला भविष्यातील हमी मानली जाऊ शकत नाही. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय तुमच्या आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत करूनच घ्या. तर मित्रांनो, म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो, परंतु योग्य योजना निवडणे महत्त्वाचे आहे. या व्हिडिओत आपण उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फंड्सबद्दल पाहिले आहे, परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीचा कालावधी विचारात घ्या. आजच तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा आणि तुमच्या भविष्याच्या योजनांना मूर्त रूप द्या. गुंतवणूक करण्यासाठी उशीर करू नका, कारण प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.